रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. तुमचे स्वागत आहे. आज आपण अशा एका कथेत प्रवेश करणार आहोत जिथे काळच थांबतो, जिथे एक साधा माणूस आपल्या पापांच्या ओझ्याखाली दबलेला असतो आणि अचानक एक दैवी शक्ती त्याच्या जीवनात येते, सगळं बदलून टाकते. ही कथा आहे त्या देवाची ज्याचे नाव ऐकताच यमदूतही थांबतात, ज्याच्या एका कृपादृष्टीने दारिद्र्य नाहीसे होते, रोग पळतात, शत्रू नतमस्तक होतात. ही कथा आहे कालभैरवाची. बसा शांतपणे, मन एकाग्र करा, कारण पुढे जे ऐकणार आहात ते केवळ एक धार्मिक कथा नाही, ती एक अनुभव आहे, एक जाणीव आहे, आणि जो हे श्रद्धेने ऐकेल त्याच्या आयुष्यात काहीतरी नक्की बदलेल. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भारतीय संस्कृतीमध्ये व्रत आणि उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक तिथीला एक विशिष्ट देवता, एक विशिष्ट पूजाविधी आणि एक विशिष्ट कथा सांगण्याची प्राचीन परंपरा आहे. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे व्रत म्हणजे कालाष्टमी. प्रत्येक कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला हे व्रत केले जाते. या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा अर्चना केली जाते. कालभैरव हे भगवान शंकराचे रौद्र रूप आहे. ते काळाचे स्वामी आहेत, पापांचे नाशक आहेत आणि भक्तांचे रक्षण करते आहेत. कालाष्टमी व्रताची कथा ऐकणे, वाचणे आणि सांगणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या व्रताच्या आचरणाने साधकाला शत्रूपासून, रोगांपासून, भयभीतीपासून आणि अकाली मृत्यूपासून रक्षण मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. विशेषतः कालभैरव अष्टमी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा दिवस भैरवनाथांच्या प्रगट दिनाच्या रूपात साजरा केला जातो. या दिवशी केलेले व्रत उपवास शतपट फलदायी मानले जाते. या कथेच्या श्रवणाने भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होतात. दारिद्र्य नष्ट होते, कुटुंबात सुखशांती नांदते, मुलांना आरोग्य व दीर्घायुष्य लाभते, व्यापार उद्योगात उन्नती होते, शत्रू नतमस्तक होतात, सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्तता मिळते. म्हणून ही कथा अत्यंत श्रद्धेने व एकाग्र चित्ताने ऐकावी. सृष्टीच्या आदिकाळी जेव्हा विश्वाची निर्मिती नुकतीच झाली होती, तेव्हा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये एक महाविवाद उत्पन्न झाला. दोघेही स्वतःला श्रेष्ठ समजत होते. ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टीकर्ता आहे, त्यामुळे मीच सर्वात श्रेष्ठ आहे. विष्णू म्हणाले, मी पालनकर्ता आहे आणि माझ्याशिवाय सृष्टीचे संचालन शक्य नाही, त्यामुळे मीच श्रेष्ठ आहे. हा वाद इतका तीव्र झाला की सर्व देवांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. या वादात ब्रह्मदेवांना अहंकाराची बाधा झाली. त्यांनी भगवान विष्णूंना अपशब्द बोलले आणि त्यांची निंदा केली. या अहंकारी वागणुकीमुळे सर्व सृष्टीत खळबळ माजली. देवलोकात धास्ती निर्माण झाली. ऋषीमुनींनी भगवान शंकरांकडे धाव घेतली आणि त्यांना सांगितले, हे महादेवा, ब्रह्मा विष्णूंमध्ये महाविवाद चालला आहे. या परिस्थितीत सृष्टीच्या कल्याणासाठी आपणच हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. भगवान शंकर हे सर्वज्ञ आहेत. त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव होती. ते अत्यंत शांत व स्थिर होते. परंतु जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांचीही अवहेलना केली आणि म्हणाले, शंकरा, तू माझा पुत्र आहेस, त्यामुळे तूही माझ्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाहीस, तेव्हा भगवान महादेवांच्या ललाटावरील तृतीय नेत्र उघडला. त्यातून एक अग्निसदृश तेजःपुंज भयंकर रूपाचे दर्शन झाले. तो होता कालभैरव. कालभैरव प्रकट होताच आकाशात भयंकर गडगडाट झाला. तेजाचे लोळ उठले, सर्व देव थरथरले. कालभैरवाचे रूप अत्यंत उग्र होते. त्यांचे शरीर कृष्णवर्णी होते, नेत्र रक्तवर्णी होते, दंष्ट्रा बाहेर आलेल्या होत्या. हातात खड्ग, डमरू, त्रिशूल आणि नरमुंड होते. गळ्यात नरमुंडांची माळ होती. अंगावर व्याघ्र चर्म होते. त्यांच्या रूपाने सर्व ब्रह्मांड कापले. कालभैरवांनी ब्रह्मदेवांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी त्यांचे एक मस्तक छेदले. ब्रह्मदेवांना 5 मस्तके होती. एक मस्तक छेदल्यावर त्यांचा अहंकार नष्ट झाला. ते लज्जित झाले आणि त्यांनी भगवान शंकरांची क्षमा मागितली. परंतु ब्रह्महत्येच्या पापाचे भय आता कालभैरवांना होते. ब्रह्मदेवाचे कापलेले मस्तक कालभैरवांच्या हातात चिकटले आणि ते पाप घेऊन ते तीर्थक्षेत्री फिरू लागले. याच काळात कालभैरव काशी नगरीत आले. काशी हे भगवान शिवांचे प्रिय स्थान. तिथे पोहोचताच कालभैरवांच्या हातातील ब्रह्ममुंड गळून पडले आणि त्यांना ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तता मिळाली. तेव्हापासून काशीला मुक्तिक्षेत्र म्हटले जाते. त्या दिवसापासून कालभैरव काशीचे कोतवाल म्हणजेच रक्षक बनले. त्यांची काशीत कालभैरव नावाने प्रसिद्ध मंदिरे स्थापित झाली.
फार फार पूर्वी विदर्भ देशात एक रत्नपूर नावाचे एक सुंदर नगर होते. त्या नगरात भद्रसेन नावाचा एक धर्मात्मा राजा राज्य करत होता. राजा भद्रसेन अत्यंत न्यायी, प्रजावत्सल आणि देवभक्त होता. त्याच्या राज्यात कधीही अन्याय होत नव्हता. प्रजा सुखी होती. सर्व प्रकारचे धान्य पिकत होते. पाऊस पाणी वेळेवर होते. राज्यात सुख समृद्धी नांदत होती. राजाला एक सुंदर गुणी आणि पतिव्रता राणी होती, कनकलक्ष्मी. राणी कनकलक्ष्मी अत्यंत धार्मिक होती. ती नित्य नियमाने पूजा करत असे, व्रते पाळत असे आणि ब्राह्मणांना दान धर्म करत असे. राजा राणीचे जीवन सुखात चालले होते. परंतु एक गोष्ट त्यांना सतत दुखवत होती, ती म्हणजे त्यांना संतान नव्हते. अनेक वर्ष उलटली, अनेक देवस्थाने केली, अनेक व्रते उपवास केले, पण पुत्रप्राप्ती काही होत नव्हती. एके दिवशी राजाच्या दरबारात दीपक नावाचे एक महान साधू आले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. ते त्रिकालज्ञ होते, म्हणजेच भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळांचे त्यांना ज्ञान होते. राजाने त्यांचे यथोचित आदरातिथ्य केले. साधूंनी राज्याचे निरीक्षण केले आणि राजाला म्हणाले, हे राजा, तुझे राज्य सुजलाम सुफलाम आहे. तुझी प्रजा सुखी आहे. परंतु तुझ्या पूर्वजन्मातील एका चुकीमुळे तुला या जन्मात पुत्र नाही. राजा एकाग्र होऊन साधूंचे बोलणे ऐकू लागला. साधू पुढे म्हणाले, तुझ्या पूर्वजन्मात तू एका व्यापाऱ्याचे रूप घेतले होतेस. एकदा तुझ्या दुकानासमोरून एक दरिद्री ब्राह्मण आपल्या उपाशी मुलाला घेऊन चालला होता. त्याने तुझ्याकडे अन्नाची याचना केली, परंतु तू धनाच्या लोभामुळे त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले. त्या निराश ब्राह्मणाच्या मुलाने उपासमारीने त्याच रात्री प्राण सोडला. त्या पापाचे फळ म्हणून या जन्मात तुला पुत्र नाही. हे ऐकून राजाला फार दुःख झाले. त्याचे डोळे भरून आले. तो म्हणाला, हे महाराज, मला आता काय उपाय आहे? माझे हे पाप धुवून निघण्यासाठी मला काय करावे लागेल? साधू म्हणाले, हे राजा, काल भैरव हे काळाचे स्वामी आहेत. ते पापांचे भक्षण करतात. कृष्ण पक्षाच्या प्रत्येक अष्टमीला जर तू एकाग्र चित्ताने काल भैरवाचे व्रत केलेस, त्यांची पूजा केलीस, कथा ऐकलीस आणि ब्राह्मणांना भोजन दिलेस, तर तुझ्या पापाचा नाश होईल आणि तुला पुत्ररत्न प्राप्त होईल. राजा भद्रसेनाने साधूंचे वचन मनावर घेतले. त्या दिवसापासून त्याने कालाष्टमी व्रत सुरू केले. प्रत्येक कृष्ण पक्षाच्या अष्टमीला तो उपवास करत असे. काल भैरवाची षोडशोपचारे पूजा करत असे. मध्यरात्री विशेष पूजा करत असे. ब्राह्मणांना भोजन दिल्यावर स्वतः भोजन करत असे. अनेक महिने हे व्रत त्याने अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने केले. 1 वर्षाच्या अखंड व्रताचरणानंतर मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री राजाला एक अद्भुत अनुभव आला. पूजा करत असताना त्याच्यासमोर एक दिव्य प्रकाश प्रगटला. त्या प्रकाशात एक भव्य काळसर वर्णाची उग्र पण करुणामयी मूर्ती दिसली. त्यांच्या हाती डमरू होते, त्रिशूल होते. त्यांच्याबरोबर एक श्वेत-श्वान शुभ्र कुत्रा होता. ती देवमूर्ती म्हणजेच साक्षात कालभैरव होते. कालभैरवांनी राजाला म्हटले, हे राजा भद्रसेना, तुझी एकनिष्ठ भक्ती आणि अखंड व्रताचरण पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या पूर्वजन्मातील पापाचा नाश झाला आहे. तुला लवकरच एक पराक्रमी, बुद्धिमान आणि दीर्घायुषी पुत्र होईल. तो तुझ्या वंशाचा मानकरी होईल आणि तुझे राज्य अधिक विस्तारेल. परंतु हे व्रत तू पुढेही सातत्याने करत राहा आणि इतरांनाही सांग. जे कोणी श्रद्धेने हे व्रत करतील त्यांचे मी सदैव रक्षण करेन. हे सांगून कालभैरव अदृश्य झाले. राजा आनंदाने रडू लागला. त्याने लगेच राणीलाही वार्ता सांगितली. राणी कनकलक्ष्मीलाही अपार आनंद झाला. काही महिन्यांनंतर राणीने गर्भधारण केले आणि योग्य वेळी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. राजाने संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा केला. गरिबांना दान दिले, ब्राह्मणांना भोजन दिले, मंदिरांत पूजा अर्चना केली. त्या पुत्राचे नाव भैरवदास ठेवले. जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याचे गुण प्रगट होऊ लागले. तो अत्यंत बुद्धिमान होता, पराक्रमी होता, धार्मिक होता. त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन केले. अस्त्रशस्त्र विद्येत तो निपुण झाला. वडिलांप्रमाणेच तोही कालाष्टमी व्रत अत्यंत श्रद्धेने पाळत असे. पुढे तो राजा भद्रसेनाचा उत्तराधिकारी झाला आणि त्याने अनेक वर्ष न्यायाने राज्य केले. प्राचीन काळी एका गावात वासुदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो विद्वान होता, परंतु स्वभावाने अत्यंत लोभी आणि क्रोधी होता. त्याच्या घरात पत्नी आणि 3 मुले होती. पत्नी सात्विक स्वभावाची होती, परंतु वासुदेवाच्या वाईट सवयींमुळे घरात नेहमी कलह असे.
तो दारू प्याई, जुगार खेळे आणि इतरांशी भांडण करे. एके दिवशी वासुदेवाच्या घरी एक भिक्षू आला. तो अत्यंत थकलेला होता. त्याने वासुदेवाकडे अन्नाची याचना केली. त्यावेळी वासुदेव अत्यंत रागात होता. त्याने त्या भिक्षूला शिव्या दिल्या आणि म्हणाला, "चालता हो इथून. माझ्याकडे काहीही नाही. उगाच दुसऱ्यांच्या दारावर येऊन भीक का मागतोस?" आणि त्याने त्या भिक्षूला ढकलून दिले. बिचारा भिक्षू पडला, त्याला लागले, तो रडत निघून गेला. काही काळानंतर वासुदेवाचा मृत्यू झाला. यमदूत त्याला यमलोकात घेऊन गेले. यमराजाने चित्रगुप्ताकडे त्याचं पापपुण्याचा हिशोब मागवला. चित्रगुप्ताने सांगितले, ह्या माणसाने आपल्या जीवनात अनेक पापे केली आहेत. दारू पिणे, जुगार खेळणे, निरपराध भिक्षूला मारणे, खोटे बोलणे. यमराजाने त्याला नरकात जाण्याची आज्ञा दिली. वासुदेव घाबरला. तो यमराजाच्या पाया पडला आणि म्हणाला, "महाराज, मी खूप मोठी चूक केली आहे. मला एक संधी द्या." यमराज म्हणाले, "वासुदेवा, तू आयुष्यभर पापे केलीस, परंतु मला एक गोष्ट आठवते. एकदा तुझ्या पत्नीने तुला कालाष्टमीला कालभैरवाची पूजा करण्यास सांगितले होते. तू नाखुशीने का होईना त्या पूजेत सहभागी झाला होतास. कालभैरवाचे पूजन अगदी नाखुशीने जरी झाले तरी ते फलदायीच असते. त्या पुण्याईमुळे तुला थेट नरकात पाठवता येणार नाही." यमराजाने त्याला पुन्हा मृत्यूलोकात पाठवले आणि म्हटले, "तू पुन्हा जन्म घे. यावेळी सदाचाराने जग. दर कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरवाचे व्रत कर. त्यामुळे तुझ्या सर्व पापांचा नाश होईल आणि अंती तुला मुक्ती मिळेल." वासुदेव पुन्हा जन्माला आला. या जन्मात तो अत्यंत सात्विक जीवन जगला. त्याने नियमाने कालाष्टमी व्रत केले. त्याच्या व्रताचारणामुळे त्याचे घर समृद्ध झाले आणि अंती त्याला भैरवनाथांच्या चरणी स्थान मिळाले. उज्जैन नगरीत धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचा मोठा व्यापार होता. दूरदेशी जाऊन तो मालाची खरेदी विक्री करत असे. एकदा तो आपल्या काही सहकाऱ्यांसह व्यापारासाठी एका दूरच्या देशात निघाला. त्यांच्याजवळ खूप मौल्यवान माल होता. सोने, हिरे, माणके आणि रेशमी वस्त्रे. वाटेत त्यांना एका घनदाट जंगलातून जावे लागले. त्या जंगलात डाकू राहत होते. डाकूंचा म्होरक्या रुद्रसेन अत्यंत क्रूर होता. त्याने धनपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांना जंगलात घेरले. सर्व मालमत्ता लुटली आणि सर्वांना बांधून ठेवले. रुद्रसेन म्हणाला, "उद्या पहाटे तुम्हाला देवीला बळी देणार आहे." त्या रात्री धनपाल अत्यंत भयभीत झाला. त्याला मृत्यूची भीती वाटू लागली. त्याला आठवले की त्याची आई नेहमी सांगायची, "धनपाला, कालभैरव हे संकटमोचन आहेत. कधी कोणत्या संकटात सापडलास तर त्यांचे मनपूर्वक स्मरण कर." धनपालने त्या रात्री मनोमन कालभैरवांचे ध्यान लावले. त्यांना साकडे घातले. "हे भैरवनाथा, तुम्हीच माझे रक्षक आहात. या संकटातून मला सोडवा. मी आयुष्यभर तुमचे व्रत करेन." मध्यरात्री एक चमत्कार घडला. डाकूंच्या छावणीत एक भव्य काळा श्वान आला. तो जोरजोराने भुंकू लागला. डाकू घाबरले. त्या श्वानाचे डोळे लाल होते आणि तोंडातून अग्निसदृश निश्वास येत होता. सर्व डाकू जंगलात पळून गेले. पळताना त्यांनी एकमेकांची धडक मारली. काही पडले, काही जखमी झाले. डाकूंचा म्होरक्या रुद्रसेन एका झाडावर चढून बसला आणि सकाळपर्यंत उतरला नाही. सकाळी धनपालला आणि त्याच्या सहकाऱ्यांना एका स्थानिक शेतकऱ्याने शोधून काढले आणि त्यांच्या बंधनातून मुक्त केले. धनपालने कालभैरवांची मनोमन स्तुती केली. उज्जैनला परत आल्यावर त्याने एक भव्य कालभैरव मंदिर बांधले. आयुष्यभर तो कालाष्टमी व्रत नियमाने करत राहिला. त्याचा व्यापार अधिक समृद्ध झाला आणि त्याचे कुटुंब सुखात राहिले. कालभैरव हे अष्टभैरवांपैकी प्रमुख आहेत. काल, असितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाली आणि भीषण हे अष्टभैरव आहेत. त्यापैकी कालभैरव सर्वश्रेष्ठ मानले जातात. ते काशी नगरीचे रक्षक आहेत. शिवपुराण, स्कंदपुराण आणि भैरवतंत्रामध्ये कालभैरवाची उपासनेचे विस्तृत वर्णन आहे. कालाष्टमी व्रत केल्याने अनेक लाभ होतात. शत्रूंपासून संरक्षण होते. अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते. दीर्घायुष्य प्राप्त होते. सर्व प्रकारच्या बाधा, नजर आणि वाईट शक्तींपासून रक्षण होते. आर्थिक समृद्धी येते. मनःशांती मिळते. आत्मबल वाढते. न्यायालयीन खटले जिंकण्यास मदत होते. भय आणि चिंतेपासून मुक्ती मिळते. कुटुंबात ऐक्य राहते. कालभैरवाचे वाहन श्वान म्हणजे कुत्रा आहे. कुत्रा हा स्वामीनिष्ठेचे, सतर्कतेचे आणि रक्षणाचे प्रतीक आहे. म्हणूनच कालाष्टमी व्रताच्या दिवशी श्वानांना भोजन देण्याची परंपरा आहे. श्वानाला अन्न दिल्याने कालभैरव प्रसन्न होतात असे मानले जाते. विशेषतः काळ्या रंगाच्या श्वानाला भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते.
काशी विश्वनाथाच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेले काशी कालभैरव मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कालभैरव मंदिर आहे. तिथे दर कालाष्टमीला भक्तांची अपार गर्दी होते. या मंदिरात भक्त कालभैरवाला मद्य म्हणजे दारू अर्पण करतात. हे एकमेव असे मंदिर आहे जेथे देवाला मद्य नैवेद्य म्हणून दिले जाते. यामागे एक विशेष कारण आहे. कालभैरव हे तांत्रिक पूजेचे दैवत आहेत आणि तांत्रिक पूजेत मद्याचे महत्त्व आहे. उज्जैनी येथेही कालभैरव हे भव्य मंदिर आहे. उज्जैनी भैरव हे खूप जागृत मानले जातात. नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पुण्याजवळही अनेक कालभैरव क्षेत्रे आहेत. महाराष्ट्रात कालाष्टमी व्रत अत्यंत श्रद्धेने पाळले जाते. विशेषतः तांत्रिक साधक, शैव भक्त आणि ज्योतिषप्रेमी मंडळी हे व्रत मोठ्या उत्साहाने करतात. कालभैरव हे केवळ एक देवता नाहीत, ते एक आध्यात्मिक तत्व आहेत. काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे जो भयंकर आहे. कालभैरव हे काळाचे स्वामी असल्यामुळे ते मृत्यूचे भय दूर करतात. जो साधक कालभैरवाची उपासना करतो त्याला मृत्यूभय होत नाही, कारण तो जाणतो की मृत्यू हे केवळ एक परिवर्तन आहे, एका रूपातून दुसऱ्या रूपात जाणे आहे. तांत्रिक दृष्टिकोनातून कालभैरव हे अज्ञान आणि अहंकार याचे नाशक आहेत. जेव्हा एखादा साधक कालभैरवाची उपासना करतो तेव्हा त्याचा अहंकार हळूहळू नष्ट होतो. त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. तो निर्भय बनतो. त्याला कशाचेही भय उरत नाही, ना मृत्यूचे, ना शत्रूचे, ना दारिद्र्याचे. कालभैरवाच्या कृपेने साधक अभय होतो. कालाष्टमी व्रताचे आणखी एक महत्त्व म्हणजे हे व्रत कृष्ण पक्षात केले जाते. कृष्ण पक्षाची अष्टमी ही शिवअष्टमी मानली जाते. या काळात चंद्र घटत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात राहू, केतू आणि शनीसारख्या क्रूर ग्रहांचा प्रभाव जास्त असतो. कालभैरवाची उपासना या ग्रहांच्या कुप्रभावांना नष्ट करते. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत राहू, केतू किंवा शनी खराब स्थानात आहे त्यांनी हे व्रत जरूर करावे. भगवान कालभैरवाच्या उपासनेसाठी कालभैरवाष्टकम हे शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्तोत्राचे पठन केल्याने भक्ताच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला भौतिक व आध्यात्मिक दोन्ही लाभ होतात.